तर जरांगेंनी याचा विचार करावा की 70 वर्षात मराठा आरक्षणाची मागणी कधीही पुढे आलेली नव्हती. मी OBC आहे किंवा मी SC आहे किंवा मी ओपन आहे असं मी कधीही ऊर बडवून सांगायचा प्रयत्न केला नाही. तो असं लिहितो की आरक्षणाचा पोपटच मेला पाहिजे, हा खरा अजेंडा आहे. 70 वर्षात काय मिळालं, तर मग जरांगे पाटलांमध्ये कोण आहे? 70 वर्षाचा हिशोब म्हणजे काँग्रेसचा काळ पूर्ण ते काढत आहे. त्या काळात रिझर्वेशन मिळालं नाही असंही कुठेतरी त्याची दिशा ते द्यायचा प्रयत्न करतात. मी मगाशी म्हटलं की जरांगे पाटलांच्या आंदोलनाची दिशा थोडी भरकटत चालली आहे. पॉलिटिकली स्टेटमेंट देण्यापेक्षा त्यांचे स्टेटमेंट हे फॉरवर्ड असले, खूप स्ट्रेट फॉरवर्ड त्यांनी क्वेश्चन्स करण्याची गरज आहे. आणि स्ट्रेट फॉरवर्डमध्ये आरक्षण मिळू शकतं का, आणि मिळू शकतं तर कसं मिळू शकतं, आणि जर कसं मिळू शकतं तर त्याचा एकमेव मार्ग आहे घटनेच्या प्रकरण 3 मूलभूत हक्काशी संबंधित दुरुस्ती म्हणजे कलम 368 क, कलम 368 क म्हणजे स्पेशल मेजॉरिटी म्हणजे 272पेक्षा जास्त खासदारांचं बहुमत, आणि ते बहुमत भाजपाकडे आहे आणि भाजपाने ते द्यावं. राहिला प्रश्न 70 वर्षांचा, तर जरांगेंनी याचा विचार करावा की 70 वर्षात मराठा आरक्षणाची मागणी कधीही पुढे आलेली नव्हती. ती पुढे आलेली नव्हती. 1952चा इतिहास बघा. 52ला बाबासाहेबांनी OBCचं कमिशन व्हावं असं म्हटलं होतं. 53ला आपल्याकडे कालेलकर कमिशन आलेलं होतं. कालेलकर कमिशनमध्ये 55ला त्याचा अहवाल आला. त्यावेळेला 3343 जातींचा समावेश त्यात केला होता. कालेलकर कमिशनच्या नंतर तो आयोग आला तसा गुंडाळला, कारण आयोगानेच कॉन्ट्राडिक्टरी खाली कन्क्ल्युजन मांडलेलं होतं की मी अध्यक्ष असलो तरी यांना आरक्षण द्यावंच या मताचा मी नाही. त्यामुळे तो आयोग आला तसा गेला होता. त्यानंतर पुलाखालून बरंच पाणी गेलं होतं. मग 77 ते 79च्या दरम्यान मोरारजी देसाई जेव्हा पंतप्रधान होते तेव्हा त्यांच्या काळामध्ये एक आयोग आला होता, तो बिंदेश्वरी प्रसाद मंडल आयोग. बिंदेश्वरी प्रसाद मंडल आयोगाने त्यावेळेला 3743 जाती म्हणजे आधीच्या आयोगापेक्षा 400 जास्त जाती मांडलेल्या होत्या. आणि मंडल आयोगाचं इम्प्लिमेंटेशन व्हावं म्हणून 92च्या नंतर जी आंदोलनं उभी राहिली होती त्या आंदोलनाला विरोध करणारे लोक कोण होते, जरांगेंनी त्याचाही अभ्यास करावा. कारण तेव्हा मंडलला विरोध करण्यामध्ये सगळ्यात मोठी आघाडी जर कोणी उघडली होती तर ती लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वाखाली कमंडलूची रथयात्रा काढली होती. मला वाटतं इतिहास अभ्यासला पाहिजे. मला याच्यात ना म्हणजे जरांगेंच्या आरक्षण मिळण्याच्या प्रामाणिक भूमिकेचा आदर आहे, मला त्याच्याबद्दल आत्मीयता आहे. परंतु अभ्यास करा. स्टेटमेंट देताना कुठेही सामाजिक तेढ निर्माण होता कामा नये. सगळ्याच जाती महत्त्वाच्या आहेत. मी OBC आहे किंवा मी SC आहे किंवा मी ओपन आहे असं मी कधीही ऊर बडवून सांगायचा प्रयत्न केला नाही. मी कुठल्याही आरक्षणाशिवाय इथपर्यंत आली आहे. माझ्याकडे जमिनीचा एवढूसा तुकडासुद्धा नाही. माहिती अधिकाराखाली काय सगळ्यांना टाकायचे ते टाका. एक घर आहे, त्याचे हफ्ते मी कष्टाने भरते, परंतु मी आहे ती मेरिटवर आहे. आणि मला नको पण याच्यातलं काही. एवढं सगळं जर ही सगळी अशी गजगज जर बघितली आजूबाजूची की ज्याच्यामुळे माणूस एकमेकांकडे जर संशयाने बघत असेल तर का हे सगळं करायचं असंही वाटतं. पण मला एक मोठा अजेंडा याच्या मागे दिसतो. भुजबळ, जरांगे आणि एकूण हे सगळं बघितलं त्याच्यातला सगळ्यात, कारण मी त्या दिवशी भुजबळ साहेबांना जे पत्र लिहिलं त्या पत्राच्या खाली खूप साऱ्या कमेंट, चांगल्या कमेंट होत्या की ताई तुम्ही खूप बॅलेन्स्ड मांडलं. पण त्यात एक कमेंट होती, ती कमेंट एका RSSच्या पूर्णवेळ कार्यकर्त्याची. त्याचं अख्खं प्रोफाईल मला माहिती आहे, तो माणूस मला माहिती आहे. आणि त्याने कमेंट देताना त्यात जे लिहिलं आहे ते फार महत्त्वाचं आहे. आणि तो अजेंडा आहे, तो RSSचा अजेंडा आहे. त्या कमेंटमध्ये तो असं लिहितो की आरक्षणाचा पोपटच मेला पाहिजे, हा खरा अजेंडा आहे. की आरक्षणाचा पोपटच मेला पाहिजे म्हणजे ज्यांना आरक्षण ही गोष्टच नाही ठेवायची. कारण तसंही प्रायव्हेटायझेशन एवढं वाढवलेलं आहे, इतकं खाजगीकरणाचं क्षेत्र वाढलेलं आहे की आरक्षण कुणाला द्यायचं आणि कसं द्यायचं हा प्रश्न आता उरतोय. त्यामुळे भाजपाला एकूण जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विचार करून स्टेट्स अँड मायनॉरिटीजमध्ये 1930ला भूमिका मांडली होती आणि जी 50ला छत्रपती राजर्षी शाहू
यांनी अंमलात आणायचा प्रयत्न केला होता आणि जे आपल्याकडे घटनेत ज्याचं अधिष्ठान आलेलं होतं की काही लोकांचे ज्यांचे जगण्याचे अधिकार नाकारलेले आहेत त्यांना प्रस्थापित व्यवस्थेमध्ये त्यांना स्थान मिळालं पाहिजे, हे जे काही सांगितलेलं होतं याचा विचार करता मला वाटतं की त्यांना ते आरक्षणच नको आहे आणि म्हणून हे सगळ्या गोष्टी होत आहेत आणि जे अत्यंत अत्यंत वाईट आहे की असं होऊ नये कधी. आणि याच्या मागे कोण वाटते तुम्हाला जरांगे पाटलांच्या मागे? आणि नाही, मला याच्यात काही असे स्टेटमेंट करण्यामध्ये काही इंटरेस्ट नाही आहे आणि मी करू नये. माझ्यामध्ये जर थोडासा विवेक शिल्लक असेल आणि माझ्यामध्ये जर काय म्हणता येईल की थोडाफार जर मी बुद्ध चार्वाक वाचलेला असेल तर मी अशी कुठलीही जातीय तेढ निर्माण करणारी किंवा उगाच पॉलिटिकल कॉन्ट्रोवर्सी तयार करणारी अशी कुठली स्टेटमेंट करू नये. कारण मी वारंवार सांगते, माझ्यासाठी मी पॉलिटिकली करेक्ट असण्यापेक्षासुद्धा मी सोशली करेक्ट असणं जास्त महत्त्वाचं आहे. उगाच राजकीय पुढारपण गाजवण्यापेक्षा सामाजिक विण जपणं ही माझी पहिली जबाबदारी आहे.